ठाणे शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला पाहायला मिळाला। या पावसामध्ये बऱ्याच भागातलं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय, काही ठिकाणची वाहनं सुद्धा वाहून गेलेली आहेत आणि अशातच पुण्यातल्या धनकवडी परिसरात असलेल्या न्यू पद्मावती नगरच्या भागामध्ये एक पद्मावती सोसायटी आहे। पद्मावती नगर सोसायटी या सोसायटीचं नाव आहे आणि याच सोसायटीची जी सीमा भिंत आहे ती काल कोसळली आणि खाली ज्या काही लहान मोठी घरं आहेत, पत्र्याचे शेड मध्ये काही लोक राहतात, त्या ठिकाणच्या घरांवरती ही दरड कोसळली आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर या इमारतीचा एक कॉलम आहे, या कॉलमला खूप मोठमोठे तडे गेलेले आहेत। त्याचबरोबर खालची जी जमीन आहे ग्राउंड फ्लोअरची तिथे सुद्धा भले मोठे मोठे तडे गेलेले पाहायला मिळतात। खरं तर हा संपूर्ण परिसर पाहिला तर पुण्यातला धनकवडीचा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर हा डोंगरावरती वसलेला आहे आणि त्यामुळे नेहमीच या ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतं। अर्थातच सोसायट्या जेव्हा बांधल्या जातात तेव्हा त्या भक्कम स्वरूपातच बांधल्या जातात, मात्र तरी सुद्धा काळानुरूप काही बदल होत जातात। पाऊस सध्या वाढलेला आहे, कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढलेल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी या सोसायटीला आता हा धोका निर्माण झाला। आता जर आपण पाहिलं तर हा कॉलम जो आहे मुख्य कॉलम आहे आणि ज्या बाजूला सीमा भिंत कोसळलेली आहे त्याच बाजूचा हा कॉलम असल्यामुळे जर या इमारतीला काही धोका निर्माण झाला, जर ही इमारत कोसळली तर मात्र खालची जी काही घरं आहेत या घरांवरती ही इमारत कोसळू शकते। आणि याच दृष्टिकोनातून काल जर आपण पाहिलं तर जे काही कालचे व्हिडिओ समोर आले त्याच्यानंतर आता पुणे महानगरपालिकेच्या वतीने या सोसायटीला नोटीस सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर ही सोसायटीची जी विंग आहे, जी या कॉलमच्या भागातली आहे, त्या भागातल्या लोकांनी इथली घरं खाली करावीत, या नागरिकांनी शिफ्ट व्हावं असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र तरी सुद्धा शिफ्ट कुठे व्हायचं हा सुद्धा एक प्रश्न आहे। त्याचबरोबर या नोटिशीमध्ये असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे की जर इथले नागरिक स्वतःहून ही इमारत खाली करत नसतील तर मात्र नाईलाजास्तव पोलीस प्रोटेक्शनच्या अंतर्गत हे सगळं कामकाज जे ते करावं लागेल, ही इमारत खाली करून घ्यावी लागेल। त्यामुळे इथले जे नागरिक आहेत त्यांची नेमकी या सगळ्यावरती भूमिका काय आहे हेही जाणून घेणार आहोत। काय सांगाल, नेमकं काल काय घडलं होतं? रात को ये जो नीचे थोड़ा सा दीवार गिर गया है वो कितने 15 साल पहले से तकलीफ है उधर, ये अभी का नहीं है, ये कल का नहीं है प्रश्न, ये 15 साल पहले का प्रश्न है। और हम लोग उसको रिपेयर करने के लिए कम से कम बहुत बार महानगर पालिका में जाके उसके ऊपर एक्शन लेके मतलब ये काम करने के लिए हमारी तैयारी थी, सोसाइटी के खर्चे से का तैयारी थी। ये अभी आप जो न्यूज में दिखा रहे हो कि नोटिस दिया ये दिया, इसका स्ट्रेंथ कुछ नहीं। रात में ये स्ट्रेंथ चेक किया है बराबर, महानगर पालिका वाले ने रात को नोटिस देने की गरज नहीं थी क्योंकि रात में लोग सभी सोए। 11 बजे अगर आप ये नोटिस मतलब चिटकाते हो, हमारे को टाइम नहीं कुछ दिया, स्ट्रेंथ चेकिंग का रिपोर्ट नहीं आया, उसके पहले उन्होंने नोटिस चिटका के गया। एक्चुअली कोई प्रॉब्लम नहीं है, अभी आप हम उसको प्रूव करके देंगे। हमको पता है कि क्या नीचे का कॉलम कितना मजबूत है, क्या है, इसके बारे में स्ट्रक्चर डिजाइन जो इनको सब पता है, ये इनसे बात कीजिए। नमस्कार। बिल्डिंगचा प्रॉब्लेम म्हणजे बिल्डिंगला काही प्रॉब्लेम झालेला नाही ऍक्च्युली। आमचे खालची जी भिंत जी माती निघालेली आहे त्याचं कारण एक आहे की ही वॉल ही एकदम जवळ आहे आणि ती आम्ही सांगतो रिटर्निंग वॉल पुढे बांधली तर हा प्रॉब्लेम कायमचा निघून जाईल आणि कोणाला त्यांना पण त्रास होणार नाही, खाली पडणार पण नाही, यांना पण आमच्या बिल्डिंगला पण काही त्रास होणार नाही। त्यामुळे ती रिटर्निंग वॉल बांधणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। ही बांधणं कुणी अपेक्षित आहे असं वाटतं? बांधणं कोणीही बांधलं तरी चालू शकतं, सोसायटी पण बांधू शकते, इव्हन महानगरपालिका। फक्त आम्हाला ती जागा खाली करून पाहिजे, ती जागा खाली करून मिळाली की सोसायटी बांधू शकेल। पण जसं त्या नागरिकांचा आरोप आहे की ही सोसायटी नंतर झालेली आहे, आम्ही सुरुवातीपासून या ठिकाणी होतो, त्यामुळे मग आमची सुरक्षेचं काय, हा एक मुद्दा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याही सुरक्षेचा प्रश्न, तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेताय का? कारण महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे। हे महानगरपालिकेने स्वतः बघून ही जागा कोणाची आहे त्या निष्कर्ष काढून त्यानंतर पुढचा निर्णय घेणं योग्य वाटतंय। पण आता जेव्हा तुम्हाला नोटीस बजावण्यात आलेली आहे, तुम्ही खरंच घरं खाली करणार आहात, इथली शिफ्ट होणार आहात? आम्ही घरं खाली करून जाऊ कुठे शकतो ना? आज 28 फॅमिली कुठे जाऊ शकते, तो त्यांची सोय कोण करू शकतं? आता 28च्या 28 फॅमिली तो आता आम्ही सगळ्या मीटिंग सोसायटीची मीटिंग वगैरे झाल्यावर आम्ही ते निर्णय घेऊ त्याच्याबद्दल। पण जसं नोटिसीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की जर इथल्या नागरिकांनी स्वतःहून या इमारती खाली केल्या नाहीत तर मग मात्र कुठेतरी जबरदस्ती या सगळ्या खाली कराव्या लागतील। पण तुम्ही जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट तरी ऑथेंटिक आहे का ते पहा ना। ते जिथे ज्या वेळेला तुम्ही त्याची स्ट्रेंथ बघताय त्यावेळी तिथे जे ते बोलत होते ते आम्ही ऐकत होतो की बाबा ही जी स्ट्रेंथ आहे, ती जी स्ट्रेंथ की बाबा ही ओके, ह्याला काही प्रॉब्लेम नाहीये, बिल्डिंगला धोका काही नाहीये। तिथे त्यांनी ते चेक केलं त्यामुळे लक्षात आलं त्यांच्या की बिल्डिंगला काहीच धोका नाहीये। पण असं असताना आम्ही त्यांना सांगतो की रात्री 11 वाजता
तुम्ही म्हणता की इथनं खाली करा, रात्री 11ला कोण खाली करणार, कसं करणार? इथं पेशंट आहेत, लेडीज आहेत, मुलं लहान आहेत, इथं बाकीचे लोकांकडे बऱ्याच ठिकाणी लग्न कार्य असल्यामुळं पाहुणे रावळे आलेले आहेत. अशा वेळी लोकांनी जायचं कुठं? आणि ऐन टायमाला अशा गोष्टी करण्यात काय मतलब? पाऊस एवढा पडतोय, ह्याच्यामध्ये तुम्ही पॅनिक सिच्युएशन तयार करता तर मतलब नाही काय? पण तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट नाही हो, त्यामध्ये तसं काही तथ्य नाही. उगा मला रिस्क नको, उद्या काय प्रॉब्लेम झाला तर मग उगा जबाबदारी आमच्यावरती येईल आणि आम्हाला पण आम्ही 10-12 वर्ष आले त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे किंवा ही जी भिंत बांधण्यासाठी तुम्ही परवानगी द्या, आम्ही ती बांधून घेतो ना पर्यंत. आम्ही त्यांना म्हटलेलं होतं. आता तिथं तर ती खालची माणसंही कॉपरेट करत नाही, कॉर्पोरेशनही त्यांना काही गायडन्स करत नाहीये. करणार काय आम्ही अशा वेळेला? पण त्यांना तिथं जर आपण सांगितलं, आता तुम्ही त्यांना विचारा बांधून देतात का बघा, लिहून देऊन देत त्यांनी, आम्ही बांधून देतो ती भिंत तिथे व्यवस्थित. विषय हा नाहीये. विषय हा आहे एक चांगली गोष्ट परमेश्वराच्या कृपेने झाली की कोणाची तिथे जीवितहानी झाली नाही, कोणाला कोण लागलं नाही, काही कोणी जखमी नाही झालं. उद्या जर तसं झालं असतं तर आज केवढं पडलं असतं आपल्या सगळं. म्हणजे हे नुसतं हे असं करून नाही चाललं. खरोखर काहीतरी ठोस काहीतरी कारवाई झाली पाहिजे. काहीतरी कारवाई इन द सेन्स कार्यवाही, काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे. उगा असं म्हणून उगाच काहीतरी ह्याला वाटतं काय त्याला वाटतं काय, ते मतलब नाही. तुम्ही असं म्हणताय की इमारतीला तितकासा धोका नाहीये, मात्र तरी सुद्धा ही नोटीस देण्यात आली आहे. का देण्यात आली मग असं वाटतं? काही कारण आहे? ते आम्हालाच माहित नाहीये. ते आम्हाला समजत नाही. रात्री त्यांनी स्ट्रेंथ चेक केली, बरोबर. आम्ही त्याला सांगितलं स्ट्रेंथ ओके येते. आमचे म्हणजे सोसायटीमध्ये पण भरपूर लोक जे आरसीसी त्यांना नॉलेज आहे, तसले लोक आमच्याकडे पण आहे. आणि ऑलरेडी आम्ही ते काम करायला भरपूर वेळा प्रयत्न केला होता. ही आम्हाला भिंतीचा प्रश्न आहे, इमारतीचा प्रश्नच नाहीये. हे चुकीची सगळी या म्हणजे कॉलमला तडा काल गेलाय का? तडा नाहीच गेलेला आहे. तडा नाहीच आहे. ते वरचा प्लास्टर केलेलं आहे. तडा नाहीये. तडा काढून बघितलं ते. हे ते जे आहे ना, तो तडा नाहीये. तडा म्हणजे ते खालची हे बघा, हे रस्त्यात मधला तडा आहे, तो भिंतीतला तडा आहे. कंस्ट्रक्शनला काही म्हणजे प्रॉब्लेम नाहीये. मग या सगळ्यावरती महानगरपालिकेचे लोक या ठिकाणी येऊन गेले, तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं? आत्ताच आलेले. आता ते लोक पण म्हणताय की म्हणजे स्ट्रक्चर डिझाईनला म्हणजे प्रॉब्लेम नाही, असं म्हणजे अजून ते चर्चा चालू आहे. पण त्यांच्या अजून त्याच्यावरती चर्चा चालू आहे की बाबा ते स्ट्रक्चर डिझाईन कशी आहे, काय आहे. पण म्हणजे ते पण असं हे अजून हे नाही झालेले, पण प्रॉब्लेम पण नाहीये. आता जी काही नोटीस आली आहे, नोटीसला उत्तर कसं देणार आहात तुम्ही? तुम्ही तुमची बाजू काही मांडणार? आम्ही मांडू ना. आता आम्ही जाणार आहे महानगरपालिकेचा, रिपोर्ट येणार आहे. अजून रिपोर्ट नाही आलेला आहे. आम्ही सांगू ना की बाबा हे असं हा रिपोर्ट आता आलेला आहे, ह्या रिपोर्टच्या आधारावर आम्हाला तुम्ही तशा त्या पद्धतीचं क्लिअरन्स द्या आम्हाला. आणि ही जी भिंत जी पाडायची आणि परत बांधायची, ह्याच्यासाठी आपल्याला जे काय परवानग्या वगैरे लागतात तर त्यांना जे काय सहकार्य करायचंय खालच्या लोकांना सांगून तेवढं त्यांनी दिलं. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे, आपण जर समजा वरच्यावर जर पाडायचं म्हटलं तरी खाली जर दगड गेला एखादा जाऊ शकतो ना. जर समजा एखादा चुकून छोटा दगड गेला किंवा एखादा हे बांधकामाला काही भाग गेला खाली, तर ती लोक तिथं त्रास देतील खूप. त्यांना सर्व सांगून आजही आम्ही त्यांच्याबरोबर बोलायला तयार आहोत. त्याच्या अगोदर आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत. पत्रव्यवहार पण कॉर्पोरेशनची आम्ही केलेला आहे. आपल्याला पत्रव्यवहार पण आहे ऑफिसमध्ये. आणि पुण्याची भौगोलिक रचना जे आहे, वर खाली म्हणजे थोडासा वर थोडासा खाली अशी भौगोलिक रचना आहे. जिथे जिथे बिल्डिंग आहे तिथे खालचे म्हणजे जे अनधिकृत लोक आहे, तुम्ही कुठेही पहा. मी तुम्हाला भरपूर उदाहरण देऊ शकतो की जिथे म्हणजे मोठी कंस्ट्रक्शन आहे, तिथे खालची भिंत, तिथे अनधिकृत लोक आहे. हा जागा आमची आहे. आम्ही असं म्हणत नाहीये. आम्ही म्हणत नाहीये की बाबा ते आता आता खाली करा. पण जे अनधिकृत लोक आहे, आम्हाला पण ते हे काम करायला देत नाही ना. आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही इथे आमच्या हे रस्त्याची डिझाईन आहे ना अशी होती, ते रस्ता करू दिला नाही आम्हाला. जखम झाली हा. कोण जबाबदार त्या गोष्टीला? जर तुम्ही तिथे ते कुणी ना कोणतरी तिथे सहकार्य केलं पाहिजे, त्या लोकांनी केलं पाहिजे. कॉर्पोरेशनने मध्यस्थी करून त्या गोष्टीवरती हे केलं पाहिजे. त्यांच्या मनात काही गैरसमज असेल तर ते कॉर्पोरेशन दूर केलं पाहिजे. त्याचं महत्व काय आहे ते कळून नुसती भिस्ती म्हणून भिंत ॲक्युरेट असं आपण म्हणू शकतो का? नाही ना. आज परिस्थिती काय आली आपली. आज मी त्याला नक्की कोणाची चूक आहे तेच कळत नाही कोणाला. नक्कीच आपण बघतोय की या सोसायटीतले जे नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने खरं तर माहिती दिली गेली की या कॉलमला तडा गेलेला आहे, तर तसं नसून केवळ कॉलमवरचं जे काही वरचा सिमेंट वगैरे असतं ते निघालेलं आहे, प्लास्टर निघालेलं आहे. त्यामुळे तितकीशी धोकादायक स्थिती या इमारतीची नाहीये. ज्या पद्धतीची नोटीस बजावण्यात आलेली आहे तशी स्थिती नाहीये किंवा इतकी ही इमारत कोसळण्याच्या वगैरे स्थितीत नाहीये असं इथल्याच नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही इथली घरं खाली करणार नाही असंही ते म्हणताना दिसतात. तर दुसरीकडे आपण खालची जी भिंत आहे, जी भिंत काल रात्री कोसळली, या भिंतीचा काही भाग खरं तर कोसळलेला होता. ही भिंत सुद्धा आम्ही पुन्हा बांधायला तयार आहोत. मात्र महानगरपालिकेच्या ज्या काही परमिशन्स आहेत त्या परमिशन आम्हाला दिल्या तर आम्ही ही भिंत बांधून घेऊ असं सुद्धा इथले नागरिक सांगताना दिसतात. त्यामुळे या सगळ्यावरती आता महानगरपालिकेने जी काही नोटीस दिली ती इतक्या तातडीने का दिली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ही जी नोटीस दिली आहे ती कायम राहणार का? कारण आता जसं हे नागरिक सांगतायत की
त्यांनी सुद्धा या ठिकाणच्या काही स्टॅबिलिटी टेस्ट वगैरे केलेल्या आहेत आणि त्याचे रिपोर्ट नेमके काय येतात त्यावरती ही नोटीस जी आहे ती परत फिरवली जाणार का हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आजही आपण पाहिलं तर पावसाचं तसं बरंच वातावरण पुण्यामध्ये दिसतंय. भविष्यातले धोके टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका या मुद्द्यावरती नेमकं काय काय करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.